सोनचाफा नाव ऐकलं तरी खूप छान वाटतं असा हा सोनचाफा. हाय मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी करिश्मा आणि मी घेऊन आले तर तुमच्यासाठी इथे सोनचाफ्याची मेजवानी. कारण खूपदा असं होतं बाहेर आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा ना खूप जण सोनचाफ्याचा हा गजरा विकतात आणि हा गजरा घेऊन आपल्याला काय करायचं म्हणून आपण तो कित्येकदा घेत नाही. पण असाच मी हा गजरा घेतला आणि हा गजरा स्टाईल कसा करता येईल तेच मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. खूपदा आपल्या ज्या लेडीज आहेत ते खूपदा आंबाड्यावर तो सोनचाफ्याचा गजरा घालतात, इतपतच स्टाईल करतात. पण ह्या सोनचाफ्याला वेगळं स्टाईल करता येतं का? हेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, मी इथे वन स्टाईल अशी हेअरस्टाईल करत आहे. म्हणजे एका साइडचेच केस मी कोंब करून तिथे मी क्लिप्स लावणार आहेत. माझे केस हे सिल्की आहेत आणि पातळ आहेत थोडेसे, त्यामुळे क्लिपा जास्त लागणार आहेत. तुमच्या केसांप्रमाणे ही स्टाईल किंवा हा सोनचाफ्याचा गजरा अगदी खुलून दिसेल. तुमच्या केसांचा व्हॉल्यूम जर चांगला असेल किंवा थोडे केस कर्ली असतील, कारण सोनचाफ्याचा गजरा हा थोडासा हेवी असतो ॲज कम्पेअर टू मोगऱ्याचा गजरा. त्यामुळे भरपूर अशा क्लिपा या या सोनचाफ्याचा गजरा टक करताना लागतील. सोनचाफ्याचा गजरा अतिशय सुंदर दिसतो जेव्हा तुम्ही केसांमध्ये माळता. सोनचाफा आहेच किती सुंदर, त्याचा गोडवा, त्याचा सुगंध इतका दूरपर्यंत दरवळतो. अगदी फ्रीजमध्ये एक जरी फूल सोनचाफ्याचा असेल तर पूर्ण फ्रीजभर त्याचा वास पसरतो. आणि खूपदा आपण सोनचाफ्याचा गजरा पेक्षा मोगऱ्याच्या गजराला जास्त पसंती देतो. पण सोनचाफ्याचा गजरा तितकाच जास्त सौंदर्य खुलवतो. हेच मी इथे आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, असं मी वन साइड हेअरस्टाईल करून वन साइडच गजरा मी टक करणार आहे. यासाठी चांगल्या अशा बॉबी पिन तुम्हाला यूज करायच्यात. येस, कारण बॉबी पिन्स मध्ये पण फार असे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जरा घट्टवाली बॉबी पिन, जर माझ्यासारखे केस असतील तर घट्टवाली बॉबी पिन पाहिजे तुम्हाला. आणि असे बॉबी पिन सिक्युअर करून तुम्हाला तो गजरा वन साइड लावायचा आहे. याला आंबाडा वगैरे घालण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणजे खूपदा सगळेजण आंबाड्यावरच हा गजरा घालतात, पण तुम्ही ड्रेसवर पण स्टाईल करू शकता. आणि इथे मी वेस्टर्न काइंड ऑफ साडी घातलेली आहे, त्याच्यावर या फुलांची स्टाईल करत आहे. आता जी हार्शवाली बॉबी पिन घेतलेली ती मी केसांमध्ये माळती आहे आणि मस्तपैकी गजरा आपण सिक्युअर करूया केसांमध्ये. म्हणजे माझ्यासारख्या सिल्की केसांमध्ये पण तो गजरा छान दिसतोय. म्हणजे तुमच्यासारख्या व्हॉल्यूम असणाऱ्या जास्त केसांमध्ये तर खूपच छान दिसेल. आणि आज थोडंसं मी तेल लावलेलं आहे, तेही तुम्हाला दिसत असेल. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण हा गजरा खूप छान दिसतो केसांमध्ये माळल्यावर. तर असा वन साइडला मी माळलेला आहे आणि थोडासा व्हॉल्यूम बूस्ट करायला मी थोडंसं बॅक कोमिंग करत आहे फ्रंटला. आणि बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर हा गजरा दिसतोय. अतिशय सुंदर दिसतोय. म्हणजे हा गजरा तुम्ही ड्रेसवर पण माळू शकता. ड्रेसवर, साडीवर माळू शकता आणि एखादी ज्वेलरी कमी करा आणि गजरा ठेवा. म्हणजे एक स्टेटमेंट हेअर ॲक्सेसरीज तुमची होऊन जाईल ती. जशी मी व्हिडिओमध्ये दाखवले, याच्यामध्ये मी गळ्यातलं वगैरे काहीच घातलेलं नाहीये आणि गजरा घातलाय. म्हणजे सगळं लक्ष त्या गजऱ्यावर जातंय आणि मध्ये मध्ये दिसणाऱ्या त्या फुलांवर जाते. त्यामुळे ते खूप छान वाटतंय. आता मागच्या साईडला तुम्ही बघाल तर फुलांचे जे देठ आहेत ते पण दिसतात आहे. ते दिसतंय ते छान, पण तुम्हाला असं वाटत असेल की ते देठ नको दिसायला, तर त्याच्यावर पण थोडीशे केस टाकू शकता आणि मस्त अशी वन साइड तुम्ही हा गजरा लावू शकता. तुम्हाला मी अजून थोडासा जवळ घेऊन पण दाखवतेय. तर मैत्रिणींनो, आवडली का ही स्टाईल? कारण हा फुलांचा गजरा माझ्या पुढ्यात आला तेव्हा काय करावं म्हणून मी ही अशी स्टाईल सुचवली. ही स्टाईल आवडली असल्यास मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्युटिफुल व्हिडिओ.